बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीसाठी काटकसर करण्याचं आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे। आता राज्यातील मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी मंजुरी घ्यावी लागणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही मंत्र्याला विमान वापरता येणार नाही अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून याचे सावट आता भारतावरही दिसू लागलेत। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे। पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने उपरोक्त निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। या निर्णयाबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की एखाद्या वेळी तातडीने कुठे जायचं असेल तर मी विमान वापरतो। माझ्या वर्षभरात 4-5 वेळा तातडीचं काम असतं तेव्हाच विमानाने जातो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप व्यस्त असतात म्हणून ते विमान वापरतात। आता मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिलेल्या आहेत। तसेच माझ्या जास्तीत जास्त बैठका ऑनलाईन असतात। मी जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना बोलवत नाही, मी ऑनलाईन बैठका घेऊन तोडगा काढतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनीही आपापल्या विभागात बदलांचे वारे सुरू केले आहेत। मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विकास आणि बंदर विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। या विभागाच्या सर्व बैठका आता प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील। यामुळे अधिकाऱ्यांचा प्रवास खर्च आणि वेळेची बचत होणार आहे। समृद्धी महामार्ग आणि प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनात मोठा संशयास्पद व्यवहार झाला असून प्रकल्प अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि काही भोंदूबाबांना याची माहिती कशी मिळते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। जर सरकारमध्ये हिंमत असेल तर या दोन्ही महामार्गाच्या भूसंपादनाची श्वेतपत्रिका काढावी, सूर्यप्रकाशासारखे सत्य जनतेसमोर येईल अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिले। रोहित पवार म्हणाले की भूसंपादनाची माहिती शासकीय अधिकाऱ्यांपेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना आधीच असते। प्रकल्प सुरू होण्याच्या 2-3 वर्षापूर्वीच या महामार्गाच्या परिसरात कुणी जमिनी घेतल्या याचा तपास केला तर मोठे मासे गळाला लागतील असेही ते म्हणाले। रोहित पवार म्हणाले, देशात सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारागिरांची संख्या लाखोने असल्याने वर्षभर सोने खरेदी न करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आव्हानाचा एकूणच सोनार व्यवसायासह या कारागिरांनाही मोठा फटका बसू शकतो। आजच्या महागाईच्या काळात जवळ पैसाच उरला नसल्याने सामान्य माणसाने त्याच्याकडील आहे तेच सोनं तारण ठेवल्याने नवीन सोनं घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। तसंच गेल्या 2 वर्षापासून ज्या लोकांशी बोलणं झालं, चर्चा झाली त्यात लोकांचंच असं मत आहे पंतप्रधान मोदी साहेबांचं आवाहन हे व्यवहार्य आहे असं वाटत नाही। राहिला प्रश्न तेलाचा तर भाजीला पाण्याची फोडणी देण्याचं संशोधन सध्या सुरू आहे असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर शरद पवार म्हणतात की या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी सोने खरेदी करू नका असं आवाहन केलं होतं त्यावेळी कोणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती? जेव्हा तुम्ही कृषी मंत्री असता, महाराष्ट्रात शेकड्याने शेतकरी आत्महत्या करत होते त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता जाणवली नाही का? त्यावेळी तुम्ही काही पावलं टाकली होती का असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे। नवनाथ बन म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये SIR मुळे भाजपचा विजय झाला नाही तर ममता बॅनर्जी यांची दहशत संपवण्याचं काम जनतेनं केलं आहे। रोहित पवार SIR वर टीका करायची, निवडणूक आयोगावर टीका करायची हे धंदे तुम्ही बंद केले पाहिजेत। SIR मध्ये सर्वाधिक जास्त नावे ज्या 10 मतदारसंघांमध्ये वगळली होती त्या 10 पैकी 8 ठिकाणी TMCचा विजय झाला आहे। मग तुम्ही कसे SIR वर आणि निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांवर खापर फोडता? नवनाथ बन म्हणाले की काँग्रेस UPAचं सरकार असताना रात्री 8 ते सकाळी 8 पेट्रोल पंप बंद होते त्यावेळी अस्वस्थता कुठे गेली होती? शरद पवार यांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचंच काम उरलं आहे का? ते देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत। आपल्या UPAच्या काळात अनेक मोठे घोटाळे झाले त्यावेळी तुम्ही अस्वस्थतेच्या नावाने चकार शब्द सुद्धा काढला नव्हतात।
नवनाथ बन म्हणाले की रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघावर लक्ष दिलं पाहिजे. त्यांना वाटतं राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करावं, पण त्यासाठी वेळ आहे. आधी आपल्या मतदारसंघात काय सुरू आहे, आपल्या पक्षात काय सुरू आहे हे रोहित पवारांनी पाहिलं पाहिजे. पक्षाची अवस्था काय झाली आहे हे पहा, मग निवडणूक आयोगावर टीका करा, असं बन यांनी म्हटलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी 7 मे रोजी सुनावणी झाली होती, ज्यात याचिकाकर्त्याने सादर केलेली कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि न्यायमूर्ती जफर अहमद यांच्या खंडपीठाने प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने म्हटले होते, याचिकेशी संबंधित अभिलेख सीलबंद ठेवण्यात यावेत. ते वरिष्ठ निबंधकांच्या रजिस्ट्रार देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात यावेत. पुढील सुनावणी दरम्यानच खंडपीठाच्या सचिवांच्या उपस्थितीत सील उघडण्यात यावे. या प्रकरणात CBI, ED, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, CBDT, गृह मंत्रालय, गंभीर फसवणूक तपास कार्यालय, केंद्रित तपास यंत्रणा आणि UP पोलिसांना पक्षकार बनवण्यात आले आहे. याचिकेत CBIने नियमित गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती. ही याचिका कर्नाटकचे भाजप कार्यकर्ते S. विघ्नेश शिशिर यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता घोषित उत्पन्नापेक्षा जास्त आहे. या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय सर्वप्रथम याचिकेच्या स्वीकारार्हतेवर विचार करेल, म्हणजेच या प्रकरणात दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी योग्य आहे की नाही हे ठरवले जाईल. त्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया निश्चित केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता देश चालवण्याचं सामर्थ्य राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी जनतेला काटकसरीचे सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतून दूर व्हावं, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचं आवाहन केलं. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मंगळवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांच्यावर उपरोक्त शब्दांमध्ये निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशापुढील आव्हानांवर लोकसभेत आपली भूमिका मांडली. विविध सभांमधून त्यांनी यावर भाष्य केलं. त्यांनी पंतप्रधानांना वेळीच सर्वांना विश्वासात घेण्याचा सल्ला दिला, पण पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा वेळ पश्चिम बंगालमध्येच ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यात गेला. UPA सरकारने पाकिस्तानला जागतिक पातळीवर एक अतिरेकी देश म्हणून उघडं पाडलं. जगाला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आज तोच पाकिस्तान जागतिक पातळीवर शांतीदूत म्हणून पुढे आला आहे. नाना पटोले म्हणाले, सद्यस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता देश चालवण्याचं सामर्थ्य राहिलेलं नाही. ते पूर्णतः फेल झालेत. त्यामुळे त्यांनी भारताच्या जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतून दूर व्हावं. कारण त्यांची देशात सत्ता आली तेव्हापासूनच त्यांनी या जनतेला रांगेत उभं करण्याचं काम केलंय. आता हे सत्ता चालवण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. ही भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे. त्याचं आम्ही समर्थन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधातील आपल्या मोहिमेअंतर्गत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्याहून श्रेष्ठ होता या जुन्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्याहून श्रेष्ठ होता असे विधान केल्यानंतरही आम्ही गप्प बसायचे का, असा सवाल या पक्षाने या प्रकरणी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी एका लेखाद्वारे वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा आरोप केला होता. वारकरी संप्रदायातील सुमारे 60% लोकांची मांडणी धर्माध शक्तींना बळ देणारी होत आहे. समतेचा आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या वारकरी चळवळीत अशा विचारांची वाढ होणे ही चिंताजनक बाब आहे, असे ते म्हणाले होते. तेव्हापासून शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अशा कथित घुसखोरांची पोलखोल सुरू केली होती. त्यातून त्यांच्यावर शाईफेकही झाली होती. त्यानंतर आता त्यांनी संभाजी भिडे यांच्या एका जुन्या विधानाचा दाखला देत प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांवर हल्ला चढवला आहे.
संभाजी भिडे यांनी काही दिवसापूर्वी मनु हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर भाष्य करताना विकास लवांडे म्हणाले, हे संतापजनक आणि आमच्या संतांचा घोर अपमान करणारे विधान केल्यानंतर तरी सुद्धा आम्ही गप्प बसायचे का? संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील स्वतःला साधू किंवा संत म्हणून घेणाऱ्या किती जणांनी याबाबत निषेध किंवा आंदोलनं केले? या निषेधार्थ ते 20 घुसखोर कधी रस्त्यावर उतरले का? म्हणून मनुवादी हे वारकऱ्यातील घुसखोर ठरतात. सनातन वैदिक धर्म आणि संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हा संघर्ष पूर्वीही होता आणि आजही आहे. संतांच्या विचाराचे खरे वारकरी आमच्या सोबत येतील असे ते म्हणाले. राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पोलिसांना घरांच्या सुविधेसाठी राज्य सरकारने 1768.08 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून या निर्णयाचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांना मान्यता देत घरबांधणी अग्रिम स्वरूपात ही रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत पोलिसांच्या घरांच्या प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या पोलिसांना स्वतःचं घर मिळालं पाहिजे यासाठी आपण सुरुवातीपासूनच आग्रही असल्याचं त्यांनी म्हटलं. 2014 ते 2019 या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही योजना बंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही योजना नव्याने सुरू करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. वाढत्या घरांच्या किमती आणि आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर घरबांधणीसाठी मिळणारे अग्रिम अनुदान पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश या निर्णयातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी काळात पोलिसांच्या निवासाच्या प्रश्नांवर आणखी उपाययोजना करण्यात येणार असल्याचंही संकेत या घोषणेतून मिळत आहेत. आसाममध्ये भाजप सरकारच्या नव्या शपथविधी सोहळ्यापूर्वी कामाख्या देवी मंदिरात देशभरातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. नीलांचन पर्वतावर वसलेल्या प्रसिद्ध शक्तिपीठात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदिशक्ती माता कामाख्या देवीचे दर्शन घेत सर्वांच्या सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यानंतर त्यांनी सामाजिक माध्यमांवर आपला आध्यात्मिक अनुभव व्यक्त करत मंदिर दर्शनातून सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्य मिळाल्याचे सांगितले. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची त्यांच्याशी सदिच्छा भेट झाली. तसेच महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांशीही त्यांनी आत्मीय संवाद साधला. आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. शपथविधीपूर्वी अनेक नेत्यांनी कामाख्या देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक श्रद्धा आणि राजकीय घडामोडी यांचा अनोखा संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात कामाख्या देवीच्या दर्शनाने आध्यात्मिक समाधान मिळाल्याचे नमूद केले. नीलांचन पर्वतावरील या शक्तिपीठात मातेच्या चरणी सर्वांसाठी शांतता, आरोग्य आणि आनंदाची प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांनी परस्पर संवादही सकारात्मक झाल्याचे म्हटले. मंदिरात महाराष्ट्रातील अनेक भाविक भेटल्याने आपुलकीचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.